पोल्ट्री फार्म व्यावसायिकाची 26,84,000ची फसवणूक, एक जेरबंद। राहुरी तालुक्यातील चिकन विक्रेत्यांविरोधात तब्बल 26,84,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख, इब्राहिम अब्दुल शेख आणि यासीन अब्दुल शेख यांनी राहाता येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाकडून 4 मार्च 2024 ते 13 मार्च 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला। मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासने देत टाळाटाळ केली। वर्षे उलटूनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाने 10 ऑगस्ट रोजी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीवरून पोलिसांनी 26,84,000 रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक शरद लोंढे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यासीन शेख याला जेरबंद केले। आरोपी यासीन शेख याला राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे। दरम्यान इतर दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेने परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यावसायिकांना सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। माय न्यूज ब्युरो, राहाता।